अरे गा पायला वरचा नाव टाकते पार्ट 2 तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे, कारण की आत्ताच तुम्ही लाईक सबस्क्राईब करून ठेवा. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेलके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर अचानक भयानक निघालो आहे मी गोव्याला जाण्यासाठी. आणि पहिली बात, नो सोशल मीडिया, कायच गपचूप निघालो आहे जाण्यासाठी. घरी पण कोणालाच नाही माहिती मी चाललो आहे म्हणून. जसं की भाकरी पण सांगल्या बाहेरशीच आणि प्लस सुकट पण बाहेरशीच करून सांगितले. अजून 3 पंटर आहेत, ते येत आहेत. फक्त आपले जुने पंटर नाही, आपला तो एक त्या दिवशीवाला महाबळेश्वरवाला आणि आपला चिल्लीना अजून एक नवीन पंटर आहे. कारण की पाण्या पण काही त्याच्या कारणामुळे नाही येत आणि आपला साजनबाई पण नाही येत आहे. तर निघालोय, खूप एन्जॉय करणार गाईच. माझा शहरा साम्राज्य अजून ते 3 जण बिचाऱ्यांचं किती असेल असा विचार चालू आहे. नवीन गाडी उतरवावी, काय काय कमेंट करून सांगा, उतरवू की नको, काहीच राहू दे माझी लक्ष्मी. माझा शेवरेंच हे ऑलरेडी एक बुट घातले, ही 3 नाही रेग्युलर 4. किती दिवस चालले मलाच काही समजत नाही. मी नक्की जरा भाई जा वाटलाच पाहिजे ना. ड्रेसिंग बघा कशी आहे, 1 तास आहे का, त्यामुळे तुम्हाला दाखवतो. आता पूर्ण दिसतो का ना माहिती नाही गाईच. फोन लावतो 10:30चा टायमिंग दिल तर 11 तर इथंच वाजल्यात. काय माहिती कसं काय व्हायचं ना, कधी यायचं ते माझं माहितोर सगळे. झालेली आहे दोघांची पॅकिंग. आता नारळ वाटता मस्त गणपती मोरया नाही करून झालेली एक पॅकिंग. तरी आमचा अजून एक पंटर बाकी आहे यायचा. तरी एकाने आम्हाला धोका दिला. पनेश्री मोरया दोन्ही जायचं बरोबर. लिंबू विंबू ठेवलेला आहे. जा आशू गाडी चालव जा. निघाला आता आशू. आशूला बोललो तू गाडी चालव जरा. काहीच पहिल्यांदा बाहेर कुठेतरी जाताना फिरताना मी आज या शिटावर बसले. नाहीतर या शिटावर कायम असतो का, आणि हो या शिटावर सीट सीट दुसरा चेंज नाही करायचा. तरी आम्हाला पाण्याबाईंनी धोका दिला म्हणून एन टाइम नाहीतर अजून खूप मज्जा केली असती आम्ही. ते राहू दे, आपण नवीन पंटर आहे, याला पण खूप मज्जा करायला लावू. आपला म्हणजे याचा मित्र म्हणजे आपलाच मित्र आहे, तसं काहीच नाही त्याचा विषय. काय टेन्शन नाही त्याचं. मग काय त्याला डायरेक्ट जाताना सांगू एकदम चिल्ड मोड मध्ये येत चला. पहिल्यांदाच गेल्या त्याला एक चुस्की द्यायला लागेल तिकडे. आपला नवीन पंटर मला वाटलं यानं होणार, पण पका होणार दिसतोय. बघू आता तिथे गेलं त्याला चांगले मजबूत घ्यायची, काही टेन्शन नाही घ्यायचा. आता डिझेल फुल करून म्हणजे कुठे थांबायला नको. काय राहणार, एकदा डिझेल टाकलं टेन्शन नाही ना. थांबलो होतो थोडा, त्याला बरं आता दे झोपायला लागले साईडला बसून बसून. तरी बाईनी मजबूत चालवले. थांबल्या आता इथं थांबणार होतं 1 वाजता जेवायला. 4:30 वाजले तवा जेवायला थांबल्या. सांगले त्याला आमलेट आणि घेऊन आलो होतो पार्सल आपल्याकडून भाकरी आणि सुकट. अजून नो स्टोरी नो कायच, घरी आता पता नाही. उद्या फोन आल्यावर सांगेन का हा आलोय थोडा बाहेर इकडं तिकडं. जेव्हा ते ब्लॉग बघतील तेव्हा खूप शिव्या देणार आहे 100%. घेतले मामाकून आणि आपली स्पेशल सुकट भाकर. आता ऑन द वे गोवा. म्हणजे थांबू ये जरासा, ऑन द वे नको, थांबत थांबत जाऊ. थोडे अजून 10चा टायमिंग दाखवते सकाळचं. यार विषय झाडे ऑन टाइम. आहे गोव्यामध्ये आता फक्त 20 मिनिटाचा रोड बाकी आहे. मी त्याच्याकडे चालवायला, कारण की मला कंटाळा
कोण चालवायला असलं ना का कंटाळा येतं मग लगेच. कसं एकटा असलं कसं मजबुरी चालवायलाच लागतं. यो बाई बिचारा झोपले टेन्शनमध्ये. यो आता उठला. गुड मॉर्निंग गो. किती चांगला वाटतोय सकाळ सकाळ गोव्यामध्ये. वा तिघं पण झोपलं डाराडून एकदम. किराणा दुकानं खूप आहेत इकडे. समजने वाले को इशारा काफी है. वेलकम टू गोवा. लय लवकर पोचल्यावर 7:30 वाजताच पोचल्यावर रूमवाल्याने सांगले 10 वाजता ये. तर आता टाइमपास जरा बीचवर जात आहो आणि इथे जरा पार्किंगचा पैसे वसूल करता आहोत. जरा झोपता आहो गाडीन. काय सुंदर नजारा आहे तुम्ही बघू शकता. याच नजाऱ्याची मी वाट पाहत होतो. आमची गँग पूर्ण खुश आहे खूपच. 3 महिन्यानंतर पुन्हा एकदा सेम नजारा बघायला. खूप हसी मजाक झालेला आहे तिथं त्या रूमवाल्या सोबत. तिथं नाही जमली. आता आपल्या अड्ड्यावर चालले आहो पण तिथं तो अजून ती रूम खाली नाही. या नाही त्या नाही. चिवडा बनकच चालू केली त्याची पण. तिथे गेल्यावर ह्यो पण काय ना काय तारा करते त्यांच्या रूम मध्ये. यूज करून घेतो आधीच. यो फार झोपतोय. अरे दहा अजून आपण त्याला पैसे नाही दिले. लय अंतिली खर्च आहे महाराष्ट्रांना. आपण यो आपल्या गावातला बाबल्या नाही का अटक करून बाबल्या. शेमा सगळा कॅरेक्टर तसाचे व्हायचा. भाई अर्धे तासानच घुलमिलले फुल एकदम. असं वाटतं का 4-5 वर्ष सोबतच होतं माझे. एवढं घुलमिलल्यावर त्यांना लावले. याजन सोसायटीत नाही भेटली म्हणून माझी जुन्या सोसायटीत गेलो परत. टेन्शन नाही रे. यो आहे तर काय आता चालवाची गाडी घेतली आपल्या जुन्या अड्ड्यावरून. मी तेव्हा एकटा आलतो ना तेव्हा मी इथं ट्रेन घेतली. बाकी तिथं मला भेटली नव्हती म्हणून तर या अड्ड्यावरच घेतले पुन्हा एकदा. आता कसं चालवायला बोलत काहीच टेन्शन नाही म्हणा. घेतले रूम 2 दिवसासाठी. तिथे नाही भेटली मग काय करणार गाईज. खूप मज्जा करायची गाईज 2 दिवस. निघालो आहे ड्रेसिंग मारून. बघू आता नॉर्थ गोव्याला का साऊथ गोव्याला जायची आहे बोलता. तिथनं 80 किलोमीटर चालवायची गाडी अजून. बघू आता कसं काय तर पुढचं सीन जाऊनच समजेल. खूप ड्रेसिंग मारून निघालेत काय सगळे. नाही बघा कसा वाटतं. मी पहिल्यांदाच घातल्या. शॉपतील ना. आणि बाबल्या पण आहे. बाबल्या सुदामा. तब्बल गाईज आम्ही आता 80 किलोमीटर चाललोय बोटी चालवायला साऊथ गोव्याला. अजून तिकडे काय काय आहे ते आता बघू. माझे प्रिय मित्र बोलल्यात तिकडे जाऊ तर तिकडे जाऊ. चला चाव्या बिव्या नीट ठेवायला लागतील. 1500 रुपये पाहिजे चावीची. गाईज गोव्याला या. हे पॉइंट बेड कुठंच फिरायला नका येऊ. मस्त की रूम मध्ये मजा करा. डेल्टिन जॅक मध्ये जा. बिग डॅडी मध्ये जा. याच्यात सगळ्यात जा पण हे पॉइंट नका. लई चुत्यागिरी करताना नेलंय. फसवीचा धंदा आहे गाईज. तुम्हाला काय सांगू आता. करते इकडे गाडी नाही जाणार असं सांगितलं. या साईडला करते गाडी नाही जाणार. पर पर्सन 200 रुपये 1 किलोमीटरचं आणि प्लस तिथं चार्ज गाडी उभी ठेवायचं. अरे काय भाई लुटाचे ना हा दे. एवढा पण नका लुटू का तो. आता बोलल्यास तो या बघ कशी आली कामा. तार बोलते सबको खोलते. अकेले लिंबू सरबत बोलायचं. लावली 80. तिकडे 200 800 प्लस 50 पार्किंग. 1-0 कमी. 80 रुपये मस्त लागले. स्वस्त्यान मस्त. तिथे किती 200 मीटर आहे आता. तिथं जाऊ आम्ही चालत. चालत जाऊ. माकलं तरी चालतील कपर ना रे बाबल्या. बाबल्या 800 मध्ये 1-0 कमी झाले. आले आदयचे डोंगराव जरा हिंडाला. सस्से पकडाला. खोल तरी हो. कपला कोळा बी बनाना राळी कोळा बी चालू झालाय. भाई पका पिसाललेला. एकच बनाना 100 जाणार. भाई ये येत नव्हतं. ये नको नको बोलत होतं. आज ज्यांना समजले असेल विकी भाई कुठं नेतं. खूप सुंदर सुंदर नजारा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर नजारा आहे.
ती कपरा भिजाची नाही भीती वाटतं, पण एवढी बुटा भिजाची भीती वाटतं. त्या टाकी माकलीच भाई. एकच नंबर नजारा आहे हो. काय रे आहे का नाही? आल्यावर का 80 किलोमीटर आलो पण फायदा झाला काहीतरी. तू जात ना रे गाडीनच परत बबल्या? जा गाडीन. आणायला लागतील आपल्या आदायच्यात आल्यान ना, तिकडे धंदा चालू करायला लागला वाटतं. कामं करायला लागली. इथं 200 घे, इथं 400 घेता नाही 200च घे. मग काय बरं आहे. पण परलो तर अक्का भिजणार आहे हो. हेच परलो तर मोबाईल, पैसे, बुटा सगळा भिजल. ये बघ तसे का मॅरेथॉनचा आहे ना, वर्ल्ड कपच भेटणार आहे दोघांना. अरे माझी एवढी फाटले ना आता तुम्हाला काय सांगू मी, लय भयंकर वाली. अरे बाबा 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 बाबा, ही पलटी व्हायची जास्त मला भीती वाटते. मोबाईल जातील रे जातील, वाटोला होईल. अरे गा पायला ठेव मेंटल म्हणून ती लोड जात चक्कर. हा आम्ही दोघं पण अजून इकडे खेळतो. हे मस्त की राऊंड पण मारून आलेले आहेत तुळशी ना, तरी आम्ही इकडे थार पाडतो अजून. गाईच गदा आम्हाली करून पैसे पण देऊन प्लस एवढी मेहनत पण, हात पण दुखल्या. नाक इकडे बघा बुटांची, तर बुटांची वाट लागली. पॅन्ट अख्खीच भिजली. ते काय माहिती बिचारा अजून लांब आहेत. हे बघा ते दोघं पण नुसतं पुढं पुढं धावताना आम्ही दोघं इकडे मागे थरपावता यांच्याशी ठोकर ठोकर होतो आमची कधी बसून. आणि यांच्याशी काय नाही बेफालतू पैसे गेले, मजा पण नाही आली कायच. गाईच आता चाललोय हात दुखलं. बटरफ्लाय बीचवर, नाही तर अजून एक कुठं इथं जवळपास आहे तिथं जायचे. नाही एवढी मजा आली यावेळी. काय माहिती काय बिचारावी मजा केली तर. मजा आली नाही ना? मजा आली काय पुढे पुढे जात होते. ठोकर ठोकर आम्ही तुम्हाला घाट ऐक ना, अर्धेश पण आम्हाला धावलं. आम्ही 27 वेळेला ठोकर. बाय गाईज. गाईस एवढा भयंकर दमल्या ही गाडी इथं लावली. सांगला का इथना ह्या नाही वय गाडी नाही जाय. आमच्या सगळ्यांच्या डायरेक्ट फासण्या काय झालं? गाडी खाली घेऊन जायचं होता. हो मावशी आधी तरी सांगायचं गाडी खाली जात. सांगितलं ना, येताना थोडा त्रास होतो असं सांगितलं मी. थोडा जास्ती थोडा नाही हो, चालत नाही, मेंदू राहिला काय. गाडी घेऊन येताना त्रास होतो. अगं आहे एवढा कटाला आला की तुला का सांगू. आल्या यो बीच बघायला आणि या काठ्या लावलेल्या या बघायला गोल गोल. लय जबरदस्त वाटतंय पावसानो कडक. इकडे पण तो पण बघा कसला भारी वाटतं. काय या झोपड्यात ना काय माझे मित्र मजा करू लागल्यात. इथनं भीती वाटतं गराव, खालची पण उतराची जागा आहे वाटतं, पण ही जरा त्यांची प्रॉपर्टी प्रायव्हेट आहे. खूपच जबरदस्त. यो 4 किलोमीटर 15-20 मिनटं घालून यो चक्र आणि हा बघायला आलतो. काय गाईच काय यांची चॉईस आहे. माझी चॉईस बघितली तरी येडी अशी होती. चॉईस याची 4 किलोमीटर आहे फिरून आणल्या. काय नाही संध्याकाळी आम्हाला कसूनमध्ये जायची म्हणून टाइम कसा घालवायचा ते बघतो. संध्याकाळी त्याची बुकिंग करायला तर आपण जायला लागेल ना. अरे आपली बोट आहे, कधी पण जाऊ ना. लय भयंकर भाई काय सांगू तुम्हाला. एवढा लेट झाले का जेवायला. त्या साईडला गेलतो ना, तिकडं काय हॉटेल. एवढा राग आले ना, एवढ्या लांब गेलतो भाई. ये इकडं म्हणजे गोव्याला फिरणार पोरांचं काम ना, तिथं फक्त कपल्स. मी पण येणार होतो पण ही पोरा वाटी आली म्हणून, नाही तर मस्त की एकटाच येणार होतो. नाही पोरा फक्त नाईट लाईफ, अजून कसिनो आणि रूमवर रात्री खूप मज्जा, आणि नाईटला याच्यावर आपले बीचवर मज्जा. हेच पोरा 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 आल्यावर दुसरा कायच नाही. फिरण्याची लायकीच नाही. पॉइंट बघायला तर अजिबात जाऊ नका. लय वाईट. लय वाईट त्या साईडला तर एवढा वाईट येतं ना तुम्हाला काय सांगू. लय भयंकर. आत्ताशी जेवायला आल्यावर 4 वाजता 5 वाजलं वाटतं. आलाय आता काय माहिती कसा लागतोय तो. कांद्याची भाजी काय त्याच काय समजेना आम्हाला अजून. काही झालं रूमवर. आता जातो फ्रेश होतो आणि तसाच निघतो जायचे आपलं डेंटिंग जॅकमध्ये.
वाजताच 10 वाजेपर्यंत जागा राहिलो तर गाईज 36 तास जागा राहील बिना एकही सेकंद न झोपता 36 तास जागा राहणार आहे. काहीच निघालो पण या बुटांची हालत बघा तुम्ही. एवढा दिलाला माझ्या दर्द झालेला आहे ना तुम्हाला काय सांगू गाईज. इथं उद्धूप लावलेलं आहे उद्धूप. हे बुटांची हालत लय भयंकरवाली झालेली आहे गाईज. आता यानं लय कष्टाने साफ करावं लागणार. काय गोवा ना काय काय चाललंय आता डेल्फिन जॅकमध्ये बघू. तिथे गेल्यावर समजेल कसं काय आहे तर कार्यक्रम. निघालो गाईज. तुम्ही माझी ड्रेसिंग बघू शकता कशी आहे. हवा मी तुम्हाला दाखवतो. थांबा रे पिल्ल्या. हे बघू शकता तुम्ही माझी ड्रेसिंग कशी आहे. लोकेश भाईचं आपले नाद आहे का भाई. आहे की नाही माझी तास. ही बघा गोव्याची लाईफ नाईट लाईफ. तर ही कायच नाही अजून टिटोस वाली गल्ली तर खूपच चांगली आहे बाई. ती तर मज्जाच आहे तिथं. रातच्यानीचं डान्सिंग चेक काय डान्सिंग लोक एंट्री नाही करत बाहेरच नाचतात मजा घेतात. आलो आता आम्ही ऐकत ना खूप खुला करायचे झाल्या आता आता आम्ही ऐकणार. फ्लाईटला वेट करायला लागतं तसं कसं आहे आम्ही वेजवाले 100 ओवरले चिल्ली व्हायच्या मनात काहीतरी वेगळीच खुशी दिसतो. चाललो गाईज खूप एन्जॉय करणार. कुठे गेली आमची बोट दिसत ना क्रॅश झाली वाटतं. इधर डेंटिल रॉयल आहे आमचे डेंटिल जॅक कुठे. गाईज खूप मजा येतो तुम्ही बघू शकता मागे पण. थांबा मी दाखवतो तुम्हाला नीट. गाईस त्यांची वरती चालू आहे हारजीत. चिल्लीबाई हारला पण तेवढा जिंकला पण आहे. काय माहिती आता काय खालती आल्यावर समजेल. मला काय तसला काय खेळ जमलं नाही म्हणून मी खालती येऊन निवांत बसलो. त्यांचं ते खेळतील विलतील वगैरे वगैरे काय पण करतील. खाली आल्यावर समजेल नक्की काय झालंय आणि काय नाही ते. मला ना आवडत खेळा बिलाला असला काय. काय झालेलं आमचं एकदम फायनली बस झाला आम्हाला. आम्ही उद्या परत येऊ. परत कसिनो गाजू. परत कॅन्सल केला ना प्लॅन. पण तुम्ही कॅन्सल केले लक्षात ठेव. नेक्स्ट टाइम आम्ही जाऊ ना. तू फसवशील पण आम्ही जाऊ. आता जाता. आता फक्त एकच टास्क आहे पोलिसांशी वाचायचा. पोलिसांशी आम्हाला नाहीतर खूप मोठी फाईन लागेल. चाललो आहे आता रूमवर कारण की पोलिसांचे वाचून इकडं तिकडं चाललं. आता काय माहिती काय होतोय तर नशिबाच्या पुढे काहीच नाही चालत भाऊसांनो. आता बघू लई इकना तिकनं आल्यावर फिरून आता बघू काय होतं. तर पुरं अजून आहे 3-4 चेकपोस्ट. बापरे किती फास्ट. एवढं फास्ट अति काही संकटात नाही. मेन गोष्ट आम्हाला काय चेकपोस्टची काही गरज नाही कारण की आम्ही काही अशा गोष्टी करत नाही. हा हे तर बरोबर आहे. तरी पण भाई माहिती आहे ना कसं इकडं आपण बाहेर आलो थोडा म्हणून. बाहेर एरियामध्ये आलो तर आपण स्वतः आपण स्ट्रिक्ट राहिलेलं बरं. आपल्या काही अडचण नकोय बस. आपण रूमवर सेफ पोचलो
मग आपली आपली मजा केलेली चालेल. तो कसा बिसा एकदम इकना तिकना घुसून घरी आलोय. कशी रूम पोहोचलो बाबा मनाची शांती झाली आमची. आता आम्ही बीचवर जाणार. मेन गोष्ट Full enjoy. आमचा एकच विषय होता, आमचा काही प्रॉब्लेम नसून आम्हाला म्हणजे एक जर माहित आहे ना रात्री कसा फिरलो पोलीस जरा या करतात. बस एकच त्याच्यामुळं विषय होता, असं पण तो- तो विषय आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आता टाइमपास बीचवर चालल्या आणि मेन गोष्ट आम्हाला एक दुसरा सुदामा भेटलेला आहे आमच्या गावातला. चाललो आता टाइमपास बीचवर फिरतो. डायरेक्ट आईस्क्रीम वाला झाले. 20 रुपये डिस्काउंट दिया इसका ब्लॉग लो. हाँ भाई के इधर गाँव में आएंगे तो भाई के इधर आपने यहाँ करा तो उसको साइकिल चलाने तो थोड़ा. अरे चल नहीं रही है आइसक्रीम निकाल. आओ कभी भी. गोवा में. गोवा में नंबर बता जाइए, बागा सर्कल कलंग रोड बीच के पास, वहीं पे मिलेंगे आपको ये 3 दोस्त. आइसक्रीम मिलेगा. और विक्की शेरके के नाम से आएगा तो 10% डिस्काउंट. बोल लो उसको विक्की शेरके 7719 करके आएंगे ना तो 10% नहीं 15% आपको डिस्काउंट मिलेगा इधर से. भाई ने 20% 20 डिस्काउंट भी दिया. मेरे को तो 15% डिस्काउंट. आले होता टाइम बीच वर करायला. रात्रीचे वाजल्यात मोकट आहे. 2:05 बाकी. खरोखर खूप शांत चित्तेचा माहोल आहे सगळीकडेच. आणि यांची दोस्ती खूप सुदामाची. आणि असं वाटतं का माझा जुना एकदम दोस्त सुदामा, माझा सुदामा 2 भेटलेला आहे मला असं वाटतं. सुदामा टू जाताव जरा आराम करताव बीचवर टाइमपास जरा अर्धा 1 तास आणि जरा झोपताव बिपताव म्हणजे बसताव का नाही गाईच म्हणजे आम्ही आता जाणार रूम मध्ये स्लिपिंग करायला. जरा अर्धा 1 तास जरा गोष्टी झाल्याच पाहिजे ना, गॉसिप झालीच पाहिजे. यो भाई टाइमपास करते बीचच्या किनारी. भाई मजा घेते परला. खरोखर खूप चांगला वाटतंय. खरोखर खूप चांगला वाटतंय बीचच्या इथं. या दोघांची काहीतरी गॉसिप चालू आहे. यो बघ याडा आले. हा बघा गाईच लवरचं नाव टाकते. लवर कोणी मला पण ना माहिती. फक्त मी टाकले पण लवरचं नाव ना टाकला. नाही तर कुठं टाकू. मला तर माहिती आहे म्हणून, पण इथं काय टाकले बघू दे. इथे पण नाही काय टाकलं. काहीतरी विषय पर्सनल मध्ये आहे याचा. बघू आता काय टाकतो. ट्राय परत एकदा केलेला आहे त्याने. याला लहानपणापासून सवय आहे किल्ला बनवायची म्हणून तो किल्ला बनवतोय. बघूया किती मोठा बनवतोय. किल्ला बनवली. एक तरी बनवतो का बघूया आपण. शिर्या नाही खिडक्या नाही सगळीकडे काम आहे. किती मोठा बघूया. काय चाललंय त्याचं त्यालाच माहिती आहे. काय? त्याचं त्यालाच माहिती आहे काय विषय करतोय तो. डोंगर काय मोठं होई नाही. शिवाय झाला ना बाई. हा किल्ला कमी पण डोंगर जास्ती वाटते. हा मार सुद्धा सुदामानी वाट लावलेली माझ्या किल्ल्याची. हा बघा तो सुदामा. आलोय आता रूमवर. खूप दमलोय. चला जाऊन झोपतं. बाय बाय गुड नाईट. तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.